नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया लास्ट माईल एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 27.03%, FISची होल्डिंग आहे 12.26% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 60.72%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 21 मार्च 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 21 मार्च 2025. म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर 20 मार्च किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागेल. चला आता बोलूया DIC इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 28.23%. आणि मित्रांनो, या कंपनीने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट ठेवली आहे 18 मार्च 2025. चला आता बोलूया कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, FISची होल्डिंग आहे 9.52%, DISची होल्डिंग आहे 14.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.02%. आणि मित्रांनो, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडने 9.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 18 मार्च 2025. चला आता बोलूया सिका इंटरप्लांट सिस्टम्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.72%, FISची होल्डिंग आहे 2.77% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.51%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 17 मार्च 2025. चला आता बोलूया सन TV नेटवर्क लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 7.11%, DISची होल्डिंग आहे 10.17% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.70%. आणि मित्रांनो, या कंपनीने 2.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 13 मार्च 2025. चला आता बोलूया IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.62%, FISची होल्डिंग आहे 1.49%, DISची होल्डिंग आहे 0.08% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 45.81%. आणि मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 11 मार्च 2025. आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 17.34%, DISची होल्डिंग आहे 20.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.58%. मित्रांनो, या कंपनीने 1 रुपये 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट अनाऊन्स केली आहे 11 मार्च 2025. चला आता बोलूया सनोफी कन्झ्युमर हेल्थ केअर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.40%, FISची होल्डिंग आहे
25.42%, DISची होल्डिंग आहे 25.35% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.84%. आणि मित्रांनो, या कंपनीने 55 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने फक्त रेकॉर्ड डेट अनाऊन्स केली आहे 28 एप्रिल 2025. चला आता बोलूया KSB लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.80%, FISची होल्डिंग आहे 5.33%, DISची होल्डिंग आहे 10.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.26%. आणि मित्रांनो, या कंपनीने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने फक्त रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 2 मे 2025. बोलूया CIE ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.70%, FISची होल्डिंग आहे 4.47%, DISची होल्डिंग आहे 20.72% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.07%. आणि मित्रांनो, या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने फक्त रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 एप्रिल 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.